नमस्कार. मी चैत्राली यमगर परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक छोटीशी लघुकथा जी असेल 30 भागांची. कथेचं नाव आहे तू ही रे माझा मितवा. रायटर चैत्राली यमगर. भाग पहिला. चला मग आपण सुरुवात करूया भाग पहिला ऐकायला. देशमुख अँड देशमुख विला आज सकाळपासूनच हादरला होता. सगळे इतके दिवस शांत बसलेले अचानक कामाला लागले होते. त्याला कारणही मनात असंच होतं. जवळजवळ 4 वर्षानंतर ती येत होती. पण ती कोण? ती अंजली देशमुख. 27 वर्षाची जरी असली तरी संपूर्ण आशियात नंबर 1 बिझनेस वुमन असलेली. मुंबईपासून दिल्लीपर्यंत, अमेरिकापासून जपानपर्यंत ज्याच्या ओठी एकच नाव असलेलं ते म्हणजे एडी. अंजली देशमुख. देशमुख अँड देशमुख कंपनीची सर्वेसर्वा. रोहन व प्रीती यांची एकुलती एक कन्यारत्न. गेली 4 वर्षे जपानमध्ये राहून डॅडची कंपनी एका टॉप उंचावर नेऊन ठेवलेली. एक स्त्री असूनही एका पुरुषालाही मागे टाकेल अशी ती अंजली एडी होती. मॉम डॅडची ती प्रचंड लाडकी. ओहो, पण बिघडली नाही हं. मित्रांमध्ये सर्व व्यसन करणारी पण घरात एकदम संस्कारी. अशा या बी घडलेल्या मालकीनबाईंना स्वच्छतेची प्रचंड आवड. हो, म्हणजे ती स्वतः नव्हती करत तर इतरांकडून तिला करून घ्यायला खूप आवडे. त्यामुळे पायाला जरा जरी धूळ दिसली की तिचे डोके तापायचे. अरे, भरभर चालवा रे हात. मॉम प्रीती आपल्या नोकरांना जराशी वैतागून बोलते. काकी, आज तर तू कमाल दिसते. फ्लाइंग किस देत मिताली म्हणजेच आपल्या हिरोईनची चुलत बहीण प्रीतीला बोलते. थँक्यू मितू. त्याही तिचा गाल ओढत म्हणतात आणि किचनमध्ये वळतात. ती जातात सर्व नोकर बाहेर येतात. कुक तेवढी मदतीला थांबते. घरात नोकरांचा कितीही राबता असू द्या, मॅडमना मात्र तिच्याच मॉमच्या हातचं जेवण व नाश्ता लागायचा. आणि म्हणूनच आजपासून मॉम प्रीती कुकच्या मदतीनं आपल्या लाडक्या लेकीसाठी तिचं आवडते जेवण बनवायला आली होती. बेबी बेबी आज घरी येणार आहे तर घरात कसं दिवाळीसारखं वाटतं आहे ना. कुक मारिया आंटी हातातलं कांदा चिरत म्हणतात. हो ना. त्याही हसत गॅसवर कढई ठेवत मारिया आंटीला बोलतात. मारिया आंटी या खूप वर्षापासून घरात कुक म्हणून होत्या. शिवाय त्यांचं कोणी या जगात नसल्याने त्याही याच विलामध्ये राहत होत्या. दोघी गप्पा मारत मारत नाश्ता व दुपारचे जेवण बनवत असतात. अगं प्रीती, अजून कशी आली नाही तुझी मुलगी? कालपासून मला 10 वेळा फोन करून सांगितलं आहे की जपानवरून जे तिने गिफ्ट पाठवलं आहे ड्रेस, तोच घालून 10 वाजता मी तयार राहायचं. पण आता 10:30 वाजत आलेत तरी या मॅडम कुठं दिसेना मला. एक 80 वयातील वयस्कराची किचनमध्ये येत म्हणते, ज्यांनी आपल्या नातीने दिलेला ड्रेस म्हणजेच वाईन रेड कलरचा शॉर्ट वन पीस घातलेला असतो, जो त्यांच्या उंचीमुळे थोडासाच गुडघ्याखाली जात होता. त्यांना त्या ड्रेसमध्ये पाहून खरं तर छान वाटत होतं. प्रीती व मारिया आंटीला वयाची 80 गाठलेली होती पण अजूनही त्या 30शीतल्या वाटत होत्या. कारण डेली जिममध्ये 1 तास घालून यायच्या. आणि ह्यालाही कारण होतं अर्थात आपल्या एडीचं. माई, खूप सुंदर दिसत आहात. प्रीती त्यांच्याजवळ जात आपल्या डोळ्यातील काजळ त्यांच्या गोऱ्या पान मानेवर लावत म्हणतात. चल सुनबाई, तुझं पण ना काहीतरीच. प्रीतीच्या ॲक्शनने त्यांना लाजायला येतं आणि ते आपला दोन्ही हात चेहरा झाकून घेत म्हणतात. नो माई, खरंच तू आज लाजवाब दिसत आहेस. रोहन व रोहित त्यांची दोन्ही मुलं मागून येऊन म्हणतात आणि त्यांच्या गालावर ओठ टेकवतात. मुलांसमोर अशा ड्रेसमध्ये माईंना ऑकवर्ड वाटतं. त्या दोघांच्या पाठीत एक एक धपका घालतात. मस्करी करताय हो म्हातारीची म्हणतच. अहो सिरियसली माई, तुम्ही खूप गोड दिसत आहात. मागून आलेली प्रिया याने माईंची मोठी सुनबाई बोलते. माई, काय यार, अशी का पळून आलीस तू? चल बरं तुझ्या रूममध्ये. अगं अजून तुझा मेकअप राहिला आहे. काही आली ना तर मलाच रागवेल हं. एक 17 वर्षाची मुलगी देशमुख घराण्याची शेंडेफळ ऋषिका वरून खाली येत आपल्या आजीला बोलते. माई, लवकर आवरा हं. आपल्या एडी येतच असतील.
प्रिया हसत म्हणते, तसं काय बाई ही अंजली, हिचा स्वतःचा पत्ता नाही. पण हा जास मात्र माझ्या मागे सोडून गेली. त्रासिक आवाजात बोलत माई जिना चढून आपल्या रूमकडे जातात. तर ही आहे देशमुख फॅमिली. माई, माईची 2 मुलं, मोठा रोहित तर धाकटा रोहन. रोहितची वाईफ प्रिया, मोठी मुलगी मिताली, जी आपल्या हिरोईनपेक्षाही 2 वर्षांनी मोठी आहे. ती ही देशमुख कंपनी मुंबई ब्रँड सांभाळत आहे. तिची धाकटी बहीण ऋषिका, जिने नुकतेच सायन्स सायन्सने 12ची परीक्षा दिली आहे. रोहन व प्रीती रोहन प्रीती व घरात 50च्या वर तरी नोकर, जे याच विलात राहतात बरं का. आणि याच फॅमिलीतील ही एक मेंबर आहेत. आता विला कितीही मोठा असेल याचा अंदाज आला असेल. आपल्या हिरोईनच्या फॅमिलीची तर ओळख झाली, पण आपली हिरोईन कुठे राहिली? आपला शिस्तप्रिय वक्तशीरपणा अंगात असलेल्या मॅडम अंजली, सॉरी एडी, अजून एअरपोर्टवरच राहिल्या की हो. 10लाच विला टच होणार होती ती, पण 10:30 झालेत तरी अजून एअरपोर्टवरच. तिला कोणी घ्यायला गेले नाही वाटतं. अगं प्रीती, खरंच बराच उशीर झाला आहे. अँजी कुठे राहिली? रोहित, तिचे काका तिच्या मॉमला घड्याळात पाहत बोलतात. अहो, मधू आणायला गेला आहे सकाळीच. तीही आतूनच आवाज देते. मधू? अगं त्या नवख्या पोराला तू का पाठवलं काकी? मिताली डोक्यावर हात मारून घेते. कोचवर बसत बोलते. हो ना, अगं हा काल आलेला मधू, याला तर आपली कन्या माहीतही नाही कशी दिसते ते. आणि त्यात तुला तर चांगलंच माहीत आहे आपल्या अँजीचा स्वभाव कसा आहे ते. रोहनही हात मारत तिथंच मिताली शेजारी बसत बोलतो. अहो, पण सकाळी मधू 7लाच गेला आहे. शिवाय मी त्याला आपल्या अंजलीचा फोटो दिला आहे. प्रीती मारियाला भाजीकडे लक्ष ठेवायला सांगून नॅपकिनला हात पुसत पुसत बाहेर येत म्हणते. अंजली नाही चाची, अँजी तर म्हण नाहीतर एडी तरी. माईंना खाली घेऊन येत असलेली अंजलीच्या बहिणाबाई ऋषिका म्हणते. सेम अंजली आत्ता जर असते तर ती कसं म्हणाली असती त्याच हावभावात. तसे घरातले सगळे हसतात. फक्त काकीला परमिशन आहे तिला अंजली बोलायला. आपलं हसू कंट्रोल करत मिताली बोलते. बाय द वे काकी, कोणता फोटो दिला आहेस तू मधूला? तो 10 वर्षापूर्वीचा तर नाही ना दिला, ज्यात तिने तुझ्या आग्रहाखातर पंजाबी ड्रेस व वरून 2 शेंडा घातल्या होत्या? तो तर, मिताली बोलतच असते की ओ एम जी, मधू दादाची म्हणजे आज चांगली सिग्नर. मितालीचं ऐकून ऋषिका आपल्या तोंडावर हात ठेवत बोलते. तसं आता सर्वच परेशान होतात, कारण प्रीतीनेही होममध्ये मान हलवली होती आणि आता तिला आपली चूक कळून आली होती. अगं काय हे प्रीती, आता समजूतदार प्रियालाही आपल्या पुतणीचं जाम टेन्शन आलं होतं आणि मधूसाठी काळजी वाटत होती ती वेगळीच. सगळे एकीकडे टेन्शनमध्ये होते, तर इकडे मधू एअरपोर्टवर प्रीतीने दिलेला फोटो पाहून नुसताच हसत होता. ही ती अँजी का फॅन्जी आहे, जिच्या येण्याने अख्खा विला घाबरला आहे. तो त्या फोटोकडे कसं तरी तोंड करून पाहत असतो. तर हा मधू ह्यांच्या घरी कालपासून नुकताच कामाला लागला होता आणि आजच त्याला तिला घेऊन यायची जबाबदारी मिळाली होती. पुढं काय तुफान उभा आहे हे माहीत नसल्याने तोही एक ही जबाबदारी हसून घेतो. हातात तिचा बोर्ड धरून तो आपल्या डोळ्यांवर काळा गॉगल चढवतो. अंगात व्हाईट शर्ट व ब्लॅक जीन्स असते. त्याला पाहून कुणालाही वाटलं नसतं की देशमुख विलातील एक सामान्य नोकर आहे. त्याचा दिमाग अजून त्याचा दिमाग अजून आपल्या हिरोईनने कुठे पाहिला होता. तिचं विमान बरोबर 8:30ला लँड झालं होतं. क्रमशः कशी असेल अँजीची एंट्री? 4 वर्षानंतर भारतात हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा तू ही रे माझा मितवा.